आणि त्याची झेरॉक्स काढून मी माझ्या PIL मध्ये लावली. दिस काइंड ऑफ एन ॲब्झर्ड, म्हणजे इतकं विचित्र असं ते आरोप टाकतात आणि FIR करतात. आणि ती FIR घेतली गेली मुक्ताईनगरमध्ये. बरं, ती मुक्ताईनगरमध्ये म्हणून मला मुंबईहून औरंगाबादला 16 वेळा जावं लागलं. आता जायचं म्हणजे सकाळी 11ला कोर्ट, म्हणजे आदल्या दिवशी राहायला जा, सगळे खर्च, आणि असं सगळं लढायचं ते किती आणि का? आता म्हणजे मला नेहमी वाटतं की अजित पवारांचा सिंचन घोटाळा कसा काढला, कसा लढला, तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय. तो तेच अजित पवार आणि पेपर्स जे माझ्याकडे होते ते मी आधी खडसेंना दिले, त्यांनी काय केलं नाही. मग फडणवीसांना दिले, फडणवीसांनी त्या अधिवेशनात लावून धरले. आणि काही काळानंतर तेच फडणवीस त्याच अजित पवारच्या बाजूला जाऊन बसतात. तेव्हा धक्का बसतो की हे चाललंय काय. म्हणजे यांना आपण सो कॉल्ड चांगला माणूस म्हणायचो, मग हे असं कसलं पॉलिटिकल कंपल्शन आहे की तुम्ही अशा भ्रष्ट माणसाला घेऊन सरकार बनवताय. मग तो काही तिथे जाऊन जनकल्याण करणार आहे का? जनतेची सेवा करायला तो आलाय का? म्हणजे हे प्रश्न मला असं वाटतं की अनुत्तरित तेव्हापासून आतापर्यंत आहेतच. नाही, पण तुमची म्हणजे तुम्ही आता तुमच्याबद्दलचं जर तुमचं सगळं या सामाजिक क्षेत्रामधलं जे ते कोंढाण्याच्या पासून ते सुरू झालं, मग अण्णा आंदोलन असेल, मग नंतर आम आदमी पक्ष स्थापन झाला, मग नंतर तिकडे दिल्लीमध्ये त्यांचं सरकार आलं, अण्णांचं आंदोलन महाराष्ट्रात निर्माण झालं, महाराष्ट्रात ते विझून गेलं, पण त्याची ते दिल्लीमध्ये ते म्हणजे काय प्रदीप्त राहिलं आपण म्हणू, महाराष्ट्रामध्ये ते संपलं. आज असं दिसतंय की एखाद्या शिलेदारासारख्या तुम्ही हे करताय. तर म्हणजे हे का होत नाहीये की जसं अण्णांना एक ग्रुप लोक असे जोडता आले, तुमच्या ह्या लढ्यामध्ये त्या प्रकारचा सपोर्ट का दिसत नाहीये? नाही, मी तसं कधी केलंच नाही ना. संघटना जर बांधायची असती तर मी जर सुरुवात केली असती तर ती झाली असती. पण कसं होतं की मी आधी विचार केला होता की आपण काहीतरी एक अँटी करप्शन, जसं इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं तशी एक संघटना करावी. पण मग असं वाटतं की सगळेच चांगले लोक येतील की नाही. जसं मला अरविंदनी काही काळांपूर्वी प्रश्न विचारलेला, हे मी मुद्दाम सांगते कारण जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं जे BKCचं आंदोलन होतं आणि तिथे जो थोडा कमी प्रतिसाद मिळालेला, त्याच्यानंतर मी एकदा अरविंदला मेसेज पाठवला की वी आर ॲट अ डेड एंड आणि इथून आपण पॉलिटिकल पार्टी बनवली पाहिजे. तर अरविंद म्हणाले दॅट इज नॉट पॉसिबल, म्हणजे आपण एवढे चांगली लोक कशी शोधणार, इफ यू हॅव द टाइम लेट्स टॉक. म्हणून मग आम्ही बराच वेळ बोललो. आणि तेव्हा आमचा एक कार्यकर्ता होता भरत सरवडे नावाचा, त्यांनी मला सांगितलं की नाही नाही ताई, आपण पक्षच काढायला पाहिजे, कारण हे लोक काही असे बदलणार नाही आहेत आणि आपण स्थापन करायला पाहिजे. आणि मी त्याची पण भावना प्लस माझ्या ज्या होत्या त्या भावना ह्या सगळ्या अरविंदला सांगितल्यानंतर अरविंद, आम्ही असं पहिला प्रश्न त्याचा होता की आपल्याला 550 चांगले लोक कुठून मिळणार. तर मी म्हटलं आपल्याला 550 जर चांगले लोक मिळत नसतील तर मग या आंदोलनालाही काही अर्थ नाही आहे, कारण मग काहीच बदलणार नाही आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर म्हणून आम्ही सो कॉल्ड तो पक्ष स्थापन केला. मी त्याची फाउंडर मेंबर होते आणि कुठेतरी मग जी दिशा होती ती हरवत चालली होती. पण आता असं आहे की आता म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता लागत आहेत, म्हणजे हा कट्टा जेव्हा होईल तोपर्यंत निकाल लागले असतील, पण एकूण जे सगळे एक्झिट पोल आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचं पुन्हा सरकार येण्याची चिन्ह नाहीत. आणि तिथं आता म्हणजे गेल्या 12-13 वर्षांपासून जे काही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं स्वतःचं सत्तेवर तिथल्या बस्तान बसवलं होतं ते राहणार नाही. असं तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे फार पटकन त्यांना खूप यश मिळालं आणि पटकन त्यांना तिथनं बाहेरही जावं लागतंय? नाही, कसं आहे की मला आता असं वाटतंय भाजपच्या विरोधात जे पण उभे राहतील त्यांना चिरडून टाकण्यात येईल. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे ते की जो कुठला पक्ष येईल, आता मला खरंच कोणी सांगावं की आज आम आदमी पक्षाने दिल्लीत, म्हणजे माझे आणि अरविंदचे काही मतभेद असतील, पण त्यांनी जे काम केलंय, जे तिथल्या शाळा बदलल्या आहेत, जे हॉस्पिटल्स काढलेत, दवाखाने काढलेत, विजेचे दरांचा प्रचंड प्रमाणात कंट्रोल ठेवलाय, पाणी जे मुबलक मिळतंय आणि ते पण अतिशय म्हणजे वाजवी दरात मिळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात, मग तिथली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो, त्या अक्षरशः म्हणजे लोअर दॅन द टेंडर्ड प्राइस ज्या होत आहेत,
हे सगळं बघून अशी अपेक्षा नक्कीच होती की हे इतर पक्ष त्याला कॉपी करतील. कॉपी तर सोडा, उलट ते त्यांनाच आरोप करून त्यांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न होतोय ते बघून वाईट वाटतंय. आणि मग वाटतंय की ही